राज्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला असून आज कोल्हापूर ते पुणे घाट भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। राज्यात कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासह विविध ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे। आज 15 जून रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह 24 तास जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने पुणे ते कोल्हापूर घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा। बाजूला दिलेल्या प्रेस आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात 33.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। पुण्यामध्ये पावसाने उघडीप घेतली असली तरीही पुणे घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे। आज जोरदार पावसाची शक्यता असल्याने पुणे घाटमाथ्यास दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। साताऱ्यातील पारा 29.3 अंशावरती राहिलाय। तसंच मागील 24 तासात 23 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 32 अंशावरती राहील। जोरदार पावसाची शक्यता असल्याने सातारा घाटमाथ्यास सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट आणि सातारा परिसरात मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय। मागील 24 तासात कोल्हापूर परिसरात 0.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तास कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे। यावेळी कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस वरती असेल। जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने कोल्हापूरच्या घाटमाथ्यास दक्षतेचा ऑरेंज अलर्ट दिलाय। तसंच कोल्हापूर परिसरात हलका पाऊस पडेल। सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह 1-2 वेळा जोरदार पावसाचा अंदाज आहे। यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 31 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतकं राहील। पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 32.6 अंशावरती राहील। ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। उत्तर कर्नाटक, मराठवाडा परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे। अरबी समुद्रापासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे। या प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे। दरम्यान ही बातमी जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। इथे देखील आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।